नमस्कार मंडळी. तर आज होता खेकड्याचा बेत. तर खेकडे आम्ही साफ केले, त्यातली पिवळी घाण काढली, नांगे आणि छोटे पाय तसे वेगळे केले. छोटे पाय यासाठी वेगळे केले कारण त्याचं वाटप करायला लागतं. मिक्सरमध्ये टाकून त्याला एकदम बारीक करावं लागतं आणि मग त्यासाठी आम्ही नांगे वेगळे केले, पेटी वेगळी केली आणि ते मिक्सरमध्ये असं ब्रर करून बारीक करून घेतलं. बरं, तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असतील, सगळ्या गोष्टी आवडत असतील, तर आम्हाला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे नांग्याचा ताट बघितला आम्ही आणि ते कचकन त्यामुळेच चवतात. हे असं वाटलं, मसाल्यात मस्त फ्राय करून घेतलं, खेकडे त्यात फिरवले. यामुळे काय होतं माहिती आहे, खेकडे अजून चविष्ट आणि रसदार होतात. आणि ह्याच्यामध्ये आता खेकड्याचं, नांग्यांचे म्हणजे छोट्या पायाचं पाणी ओतायचं, म्हणजे एक उकळ आल्यावर ते पाणी ओतायचं, म्हणजे अजून चवदार होतं, चविष्ट होतं. आणि मग चवीनुसार मीठ, हळद, मीठ टाकून पाणी ओतून अजून रस्सा करून घ्यायचा. हे बघा, मस्त उकळ आलेले आहे आणि हा वाढलेला खेकडा आणि ते दातवाला नांगा असा चावून घेतला आहे मस्त मस्त मस्त. तर मंडळी, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार.